जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम यवनीवर आडणी बैसल्या टेकी येऊनिवर आडणे बैसल्या टेकी यवनीवर आडणी बैसल्या टेकी येऊनिवर आडणे बैसल्या टेकी कोण तो नवरा नाही ओळखी कोण तो नवरा नाही ओळखी कोण तो नवरा नाही ओळखी मी कवनाती मज सांग कोणी कवनाची मज सांगा कोणी मी कवनाती मज सांगा कोणी मज सांगा वराडा आलिया वराडणी वराडा आलिया वराडणी वराडा आलिया वराडणी कोण तो नवरा कोण तो मंडप नवरा कोण तो कोण तो नवरा
कोण तो मंडप कोण ती वर माई कवन तो वर मी कवनाची मज सांगा कोणी मी कवनाची मज सांगा कोणी वराडा आलिया वराडने वराड नभे स्वप्न रखुमाई ताई 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 हो रखुमाई हो रखुमाई जय जय हो रखुमाई हो रखुमाई हो विठ्ठल 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 बसलेले श्रोते बायला सर्वांनी टाळी वाजून भजन विठ्ठल 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 कुंडली गवरा मौलीश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की हरि हरि विठ्ठल 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु महाराज की हरि हरि विठ्ठल 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 कोणती वरमाई कोण तो वर बाप मी कवनाची मज सांगा कोणी वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी वऱ्हाड नव्हे स्वप्न गे माय वऱ्हाड नव्हे स्वप्न गे माय बाप रखुमा देवी वराची वेगी धरा पाय मी कवनाची मज सांगा कोणी वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी
गलद्दानगंडं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसदन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्निहितपाण्डिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञानसिन्धु सखा पूर्ण माझा मतिमंद ते ज्ञानदाता देनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी। जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासी नेली संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। यवनी वराडनी बैसल्या टेकी कोण तो नवरा नाही ओळखी मी कवनाची मज सांगा कोणी वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी। कोण तो नवरा कोण तो मंडप कोण ती वरमाई कोण तो वरबाप मी कवनाची मज सांगा कोणी वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी। वऱ्हाड नव्हे स्वप्न घे माय बाप रखुमा देवी वराची वेगी धरा पाय मी कवनाची मज सांगा कोणी वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बारीक बारीक चालू होते। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजे योग्याची माऊली साधकाची मायबाप माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या अभंग गाथेतील अद्वैत प्रकरणातील हा 4 चरणाचा अभंग असून आजातवादाचा सिद्धांत विवर्तवादाची प्रक्रिया लग्नाचं रूपक आणि आपली साजनी सखी मैत्रिणीशी केलेला संवाद त्यावेळेला माऊलीच्या मुखातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे। अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भाव याचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे। श्री क्षेत्र आनेगाव आरंभी अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर ठेवतो। अगदी आपल्या बोली भाषेमध्ये आजच्या कीर्तनातल्या ठळक बातम्या तुम्ही म्हटलं तर काही वावगं होणार नाही। शब्दशः अर्थ माऊलीने या अभंगात काय म्हणायचं बघा। माऊली म्हणतात येऊनी वऱ्हाडनी बैसल्या टेकी। टेकी शब्दाचा अर्थ आहे वजनामध्ये रुबाबामध्ये ऐश्वर्यामध्ये थाटामध्ये ही सगळी वऱ्हाडी मंडळी येऊन बसली पण कोण तो नवरा नाही ओळखे। ज्या वधूवराच्या लग्नालाही आलेत ते नवरदेवाचं स्वरूपच मात्र यांना माहिती नाही असं माऊली त्या वऱ्हाडी मंडळीला बोलतात। त्यावेळेला त्या वऱ्हाडी मंडळीला थोडासा त्यांचा जो युगोहाट झाला त्यांचा अहंकाराला धक्काला बसला। ते म्हणायला लागले अहो आम्हाला माहिती नाही म्हणजे काय। मग ज्ञानोबराय म्हटले ठीक आहे नाराज होऊ नका तुम्हाला जर माहिती असेल तर मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। मी कवनाची मज सांगा कोणी वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी। मग मी कोणाची आहे मी 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 ही जी प्रत्येक वृत्ती आपली उडते तिचं मूळ अधिष्ठान कोण मूळ आश्रय कोण ते मला तुम्ही सांगा। मी कवनाची मज सांगा कोणी वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी। त्यावेळेला या सगळ्या मंडळींनी खाली माना घातल्या। त्यांना काही माऊलीच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही। त्यांना नवरीचाही परिचय नाही आणि नवरदेवाचाही परिचय नाही।
तुम्ही बघा, बरीच लग्नाला आलेली मंडळी ती लग्नालाच येतात असं नाही, त्यांचं वेगळ्याच गोष्टीत मग्न असतात. ते पितात आणि नवरदेव नवरी तिकडे, हे तोंड करतात इकडे. पहिल्याच मंगलाष्टकेला सगळ्या अक्षदा फेकून मोकळे, आणि मग उरलेल्या मंगलाष्टकेला काय करायचं, ताडपत्रीवरचे गोळा करायचे आणि एकमेकाच्या अंगावर फेकायच्या. असा प्रकार तो चालू असतो. काही त्यांना नवरदेव नगरी तिकडे, हे इकडेच असते, त्यांना काही त्याचा तपास नसतो. त्यामुळे मी कवनाची मज सांगा, कोणी वराडा आली या वराडा. मग ते म्हणायला लागले, नाही माऊली आम्हाला माहिती. जाऊ द्या म्हटले, नवरदेव नवरीचा परिचय नसेल तर मग कोण तो नवरा, कोण तो मंडप. ज्या मंडपात तुम्ही बसला त्या मंडपाचं वास्तव स्वरूप काय आहे. कोण ती वरमाई, कोण तो वरबाप. वरमाई कोण आहे, वरबाप कोण आहे. आता वधू वराचे आई बाप, त्यांना वरमाई वरबाप म्हणतो आपण. मग या वधूवराची आई कोण आहे, म्हणजे वरमाई कोण आहे. वधूवराचे बाप कोण आहे, म्हणजे वरबाप कोण आहे, ते तरी सांगा. त्यावेळेला या मंडळीला काही उत्तर देता आलं नाही. साधारण 5 प्रश्न माऊलीने विचारलेले आहेत. नवरा कोण, नवरी कोण, वरमाई कोण, वरबाप कोण, आणि मंडप कोणता. ज्या वेळेला या मंडळीला काही उत्तर देता आलं नाही, त्यावेळेला त्या मंडळीने खाली माना घातल्या. माऊली म्हटले, खाली माना घालू नका, जरा माझ्याकडे बघा, मी तुम्हाला म्हणतो इकडे बघा. आणि मग ती सगळी मंडळी माऊलीकडे बघायला लागली. काय माऊली म्हटले, काही नाही, तुम्हाला हे खरं तत्व, खरा परिचय व्हावा असं वाटतं का. ती सगळी मंडळी म्हटली हो. मग त्यावेळेला माऊली त्यांना म्हणतात, वऱ्हाड नव्हे स्वप्न गे माय. याच्यातलं काही खरं नाही, हे सगळं स्वप्न आहे. आता तुम्हीच बोला, स्वप्नामध्ये असताना आपल्याला स्वप्न वाटतं का. नाही वाटत. स्वप्नामध्ये स्वप्न न वाटताना काय वाटतं, ते खरंच वाटतं, सत्यच वाटतं. पण मग जरी आपल्याला ते स्वप्न वाटलं नाही, तर स्वप्न नसतं का. बोला, स्वप्नच असतं. पण मग ते स्वप्न रूपाने कळण्याकरता काय व्हावं लागतं. तुम्ही सगळे झोपला की काय, जाग व्हावं लागतं. बरोबर आहे. स्वप्न रूपाने कळण्याकरता आपल्याला जाग व्हावं लागतं. ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया. स्वप्नीची या घाया, ओखद चेवोची धनंजया. देवी अज्ञान मुळाया, ज्ञान खड्ग. स्वप्नामध्ये जर एखादं दुःख झालं तर त्याला जाग झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जसं ते स्वप्नात स्वप्न वाटत नाही, तसं हेही स्वप्नच आहे. मी कीर्तन करतो, तुम्ही ऐकता, हे वाजवतात, हे हार्मोनियम वाजवतात, ही सगळी मंडळी गुणीजन उभी आहे, हे सुद्धा स्वप्नच आहे. फक्त ते स्वप्न जरा छोटं आहे आणि हे स्वप्न जरा मोठं आहे. ते स्वप्न निद्रा दोषामुळे पडतं आणि हे स्वप्न अज्ञान रूपी झोपीमुळे पडतं. माऊलीची ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, जाणत्या श्रोत्याला माहिती आहे. अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा. भोगित होता प्रबुद्धा अनादिजो. किंवा अविद्येची या निदा, घोरत होता बदबदा. अज्ञान रूपी निद्रेमध्ये आपण सगळेजण झोपलेले आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला अहम, मम, मी आणि माझं असं स्वप्न पडलेलं आहे. मग हे स्वप्न रूपाने कळण्याकरता, ते स्वप्न रूपाने कधी कळतं म्हटलं आपण, जाग झाल्याच्या नंतर. तसं हेही स्वप्न रूपाने कधी कळेल, जाग झाल्याच्या नंतर. आता त्या स्वप्नातून, झोपेतून जाग करायला एखादं मच्छर पुरेसा आहे. ते पूर्वी टीव्हीला ऍडच होती, एक साला एक मच्छर भी आदमी को, असं काहीतरी होतं बघा. एक मच्छर चावलं, ढेकून चावला, डास चावला तरी जाग येते. एखाद्याने एक कानाखाली दिले तरी जाग येते. पण ही अज्ञान रूपी झोप, ही मात्र लवकरात लवकर मनुष्य हिच्यातून काही केल्या उठत नाही. हिच्यातून तो कितीतरी योनी झाल्या, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा वळसिया. आणि मग हिच्यातून जाग करण्याकरता कोण लागतात, तर भगवंत लागतात. म्हणून बाप रखुमा देवी वराची वेगी धरा पाय. रखुमाईचा वर आणि आमचा बाप पांडुरंग परमात्मा, त्याचे पाय म्हणजे चरण धरा. त्याचा स्वरूप साक्षात्कार करून घ्या, त्याची कृपा करून घ्या.
आणि मग तुम्हाला या जगाचं खरं तत्वज्ञान कळेल. काय आहे? त्या स्वप्नातून जाग झाल्याच्या नंतर ते जसं स्वप्न रूपाने कळतं, तसं याही स्वप्नातून जाग झाल्याच्या नंतर आपल्याला काय कळेल? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदोक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे हे आपल्याला कळेल. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वप्नात मनुष्याला वाईट स्वप्न पडलं, बिभत्स स्वप्न पडलं, क्रूर स्वप्न पडलं का दुःख होतं. का दुःख होतं? कारण त्या काळात स्वप्न रूपाने कळत नाही. तसं हे सगळं आपल्याला स्वप्न पडलेलं आहे, पण हे आपण अज्ञानरूपी झोपेत आहोत. त्या झोपेत असल्यामुळे ते स्वप्नात स्वप्न वाटत नाही आणि तिथे काय होतं? दुःख होतं. तसं इथेही आपण हे सगळं जगत स्वप्न आहे असं आपल्याला वाटत नाही. आपण अज्ञानरूपी झोपेमध्ये झोपलेलो आहोत आणि त्यामुळे आपल्याला नाना प्रकारचे दुःख भोगावे लागतात. अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरलासे. अनेक दुःख आपल्याला भोगावे लागतात. आता कोणते दुःख जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही शास्त्रीय नाव आपण सगळ्यांनी ऐकलेले आहे. आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख आणि आधी दैविक दुःख. पण आपण थोडेसे सोपे दुःख पाहू. त्यामध्ये 3 प्रकारचं दुःख आपल्याला भोगावं लागतं जोपर्यंत आपण जाग होत नाही, स्वरूप जागृती येत नाही तोपर्यंत. तर त्यामध्ये एक दुःख असतं दारिद्र्याचं दुःख. थोडस श्रोते लक्षात घ्या आणि थोडस प्रतिसाद द्या, ऐका आणि थोडस बोला पण विचारल्याच्या नंतर. एक आहे दारिद्र्याचं दुःख, दुसरं आहे स्वैराचाराचं दुःख आणि तिसरं आहे जन्म मरणाचं दुःख. किती झालीत? 3. छान, तुम्ही ध्यानात ठेवलीत. वा, मग बोला बघू, पहिलं दुःख कोणतं? बरोबर आहे, दारिद्र्याचं दुःख. छान. 2 स्वैराचाराचं दुःख. छान. आणि 3 जन्म मरणाचं दुःख. हा, ते बंद करून हे करा ना माईक, म्हणजे खरखर वाजणार नाही. पहिलं दुःख कोणतं मग? दारिद्र्याचं दुःख. मला वाटतं आपण थोडस आणखी सोपं करू. आपल्याला कीर्तन भक्ती आनंद करताय. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तन चांग कीर्तन चाग, होय अंग हरिरूप, ब्रह्मीभूत काया होतशे कीर्तनी, भाग्य तरी देवायसा. तर एक दुःख इकडले टाळकरी ध्यानात ठेवतील, दुसरं दुःख बसलेले सगळे श्रोते ध्यानात ठेवतील आणि तिसरं दुःख इकडले टाळकरी ध्यानात ठेवतील. चालेल ना? असं करू आपण, म्हणजे आपल्याला पटापटा थोडस पुढे जाता येईल, सगळ्याला आनंद घेता येईल. सगळ्याचा सक्रिय सहभाग. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंत. तर मग पहिलं दुःख इकडले टाळकरी ध्यानात ठेवतील, दारिद्र्याचं. आपल्याला बऱ्याच पायऱ्या आहे, एकात एक एकात एक एकात एक. ते कोण बनेगा करोडपती असतं ना, तसं आपलं थोडस आपण, कारण वेदांत मी एकटाच बोललो तर तुम्हाला काय कळणार नाही हेही कळणार नाही. आणि मग आळंदीहून 400 किलोमीटरचा प्रवास करून आमचाही काही फायदा होणार नाही. पण तुमच्या काही पदरी पडलं तर मलाही त्याचा आनंद भेटेल, तुम्हालाही आनंद भेटेल. त्यामुळे आपण थोडेसे बोलके झाला तर आपल्याला आनंद घेता येईल. तर त्याच्यामुळे थोडस ध्यानात ठेवू आपण. आणि शेवटपर्यंत 1, 2, 3 जो पक्ष निवडून येईल, म्हणजे जो वारड येईल त्याला आपण बक्षीस देऊ. काय बिघडलं? लोक अतिरेकेला देतात, आपण श्रोत्याला दिलं तर काय बिघडेल? आहे की नाही? तर त्यातला पहिला प्रकार, पहिलं तुम्ही ध्यानात ठेवायचं, दारिद्र्याचं दुःख. मोठ्याने बोलायचं मात्र, ज्याच्याकडे जो प्रकार असेल. दारिद्र्याचं दुःख. दुसरं आहे स्वैराचाराचं दुःख आणि तिसरं आहे जन्म मरणाचं दुःख. चला बोला बघू, पहिलं दुःख दारिद्र्याचं. छान. 2 स्वैराचाराचं. 3 जन्म मरणाचं. पहिल्या फेरीत आपण सगळेजण टिकून आहात. आता दुसरी फेरी. आता 3 दुःख तर आपल्याला कळाले, पण 3 दुःख आहे कोणाला हे आपल्याला समजून घ्यायचं. तर पहिलं दुःख काय होतं? दारिद्र्याचं. ते कोणाला? तर त्याचं उत्तर आहे दारिद्र्याचं दुःख गरीबाला. दारिद्र्याचं दुःख कोणाला असेल? श्रीमंताला राहील का? नाही. दारिद्र्याचं दुःख कोणाला? गरीबाला. आपल्याला आता पहिलं दुःख, तुम्ही ते कोणाला, ते तुम्ही ध्यानात ठेवायचं. दारिद्र्याचं दुःख, पहिलं दुःख दारिद्र्याचं, कोणाला? तर गरीबाला. दुसरं दुःख तुम्ही घरी गेला की काय लगेच? दुसरं दुःख स्वैराचाराचं. छान. आणि ते कोणाला? तर त्याचं उत्तर आहे पाप्याला. कोणाला? ते पाप्याला. तिसरं दुःख आहे जन्म मरणाचं, आहे ना, तर ते कोणाला? त्याचं उत्तर आहे अज्ञानाला. विठ्ठल 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 विठ्ठल. आता हे दुसऱ्या पायरीत आपण आलेलो आहे.
बघू कुठला वार्ड टिकून आहेत का, कुठला वार्ड एखादा गाहळ झाला तर पहिलं दुःख कोणतं मग? दारिद्र्याचं छान. कोणाला? गरीबाला. ही मंडळी आहेत. आता तुम्ही. दुसरं दुःख स्वैराचाराचं कोणाला? पाप्याला. बरोबर आहे, तुम्ही टिकून आहात. तिसरं दुःख जन्म मरणाचं छान. कोणाला? अज्ञानाला. आपणही टिकून आहात. म्हणजे अजून काही बक्षीस देण्याची वेळ आली नाही, कारण कुठलं तरी हरले पाहिजे, कुठले तरी जिंकले पाहिजे. म्हणजे डायरेक्ट हारून घेऊ नका मात्र बक्षिसासाठी, असंही करू नका. तर पहिलं दुःख दारिद्र्याचं कोणाला? गरीबाला. बरोबर. दुसरं दुःख स्वैराचाराचं कोणाला? पाप्याला. तिसरं दुःख जन्म मरणाचं कोणाला? अज्ञानाला. आता पहिलं उत्तर आपल्याला हे पाहू, आपल्याला हे तिन्ही दुःख आहे की नाही. पहिले आपण काय ठरवू, कारण किती दुसऱ्याचा विचार केला. रामराव जेवला तर गणपतराव ढेकर देईल का त्याला जेवावं लागेल? जेवण तर ज्याचं त्यालाच करावं लागेल ना. तसं दुसऱ्याला ते दुःख पाहण्यापेक्षा आपल्याला हे दुःख आहे की नाही हे आपण पहिले विचार करू. तर खरं सांगा, आपण सगळे टाटा अंबानी आहे का? आपण आपल्याकडे पैसे असून किती असणार आहे? म्हणजे सगळेच आपण गरीबच आहोत. तशी आपण काही सगळे टाटा किंवा अंबानी नाही, म्हणजे आपण सगळे गरीब आहोत. आणि पहिलं दुःख दारिद्र्याचं कोणाला? गरीबाला. म्हणजे आपल्या सगळ्याला आहेच आहे. बरोबर की नाही? कमी अधिक प्रमाण असेल, कोणाचं जास्त असेल, थोडंसं कमी असेल, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याकडे पहिलं दुःख आहे कोणतं? दारिद्र्याचं. का? आपण गरीब आहोत. दुसरं दुःख काय होतं? स्वैराचाराचं. कुणाला? तर पाप्याला. बरं खरं सांगा, आपण सगळेच काय पुण्यवान महात्मे आहोत का? आपण पापी नाही का? लाजू नका ना तुम्ही. म्हणजे आपण आपल्या जीवनात काही ना काही पाप घडलेलं नाही का? बोला बरोबर. बरं आपली इच्छा असेल नसेल पण घडून गेलं ना. म्हणजे आपला टेबलाच्या वरून सगळा व्यवहार चालू आहे असं नाही, खालून माल सप्लाय होतो ना. बरं आपल्याला आपला बांध हातीत राहावा पण दुसऱ्याचाही फुटभर यावा असं वाटतं ना. आपली टोपी आपल्या डोक्यात, शेजारच्या 4-2 आपल्याकडे जेव्हा असं होतं की नाही आपल्याला. प्रामाणिकपणे कबूल करा. म्हणजे पाप थोडं बहुत आपल्या जीवनामध्ये आहेच आहे. इदं माकू, हे करू नका. जे करू नका सांगितलं त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. कलंज मा बक्ष, शराब मा पिब, असत्यम वा ब्रूयात. आता दारू कोणी पित नसेल, मांस खात नसेल, मांस खाऊन हाऊस करी जोडून वैरी ठेविला, पण थोडं तरी आपल्या जीवनामध्ये निषिद्ध कर्म घडलेलंच आहे ना. कोणाला तरी आपण वाईट तरी बोलतो, कोणाला तरी वर्मी लागेल असं तरी करतो, कोणाच तरी काही लपून तरी घेतो. एखाद्याच पडलं, पाकिट पडलं तरी पाहिलं तो नाही का आपण ते उचलून घेतो, निघून जातो. होतं की नाही? असं काही ना काही पाप आपल्या जीवनामध्ये आहेच. म्हणजे दुसरं दुःखही आपल्या जीवनात आहे. कोणतं? गेलं तुम्ही विसरून. स्वैराचाराचं. कोणाला? ते पाप्याला. म्हणजे आपण पापी आहोत. म्हणजे दुसरंही दुःख आपल्या जीवनामध्ये सगळ्यांच्या कमी अधिक प्रमाणामध्ये आहे. आता तिसरं दुःख कोणतं? जन्म मरणाचं छान. कोणाला? अज्ञानाला. आता बघा, काही लोक अज्ञानातले अज्ञानी असतात. काही लोक काय करतात? अज्ञानातले अज्ञानी असतात. त्यांना काही कळत नाही, हेही कळत नाही, आणि त्यांना काय सांगावं मला कळत नाही. असतात की नाही? अज्ञानातले अज्ञानी पहिला वर्ग. दुसरा वर्ग अज्ञानातले ज्ञानी. वासरात लांगड्या गाईला डिमांड शहाणी असे म्हणतात ना, पण ती वासरात शहाणी. मग ते अज्ञानातले ज्ञानी झाले. तिसरी ज्ञानातले अज्ञानी. चांगदेव महाराज अज्ञानी ठरले, पण 14 वेळेला काळाला मेळ लागू दिला नाही त्यांनी, पण आले लोटांगणी चांगदेव. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईला शरण आले. ते ज्ञानातले अज्ञानी चांगदेव महाराज. आणि ज्ञानातले ज्ञानी तुम्ही नावं ऐकलेली आहेत. शंकराचार्य, मध्वाचार्य, निंबर्काचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य. त्यामध्ये केवळ अद्वैताचा सिद्धांत सांगणारे भगवत पूज्यपाद शंकराचार्याचा आहे. इतर कोणी सांगितलेला नाही. कुणाचा द्वैतवाद आहे, कुणाचा द्वैत सहिष्णू अद्वैतवाद आहे, कुणाचा विशिष्ट वाद आहे, पण केवळ अद्वैत सांगणारे भगवत पूज्यपाद शंकराचार्य आहे. म्हणून तर शंकराचार्याच्या बाबतीत ज्ञानोबराय म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतो, भाष्य करा ते वाट पुसतू, अयोग्य मीने तू के जाईन, किंवा तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. किंवा नाथबाबा म्हणतात, वंदू आचार्य शंकरू, जो ग्रंथार्थ विवेक चतुरू, सांडूनी कर्मठतेचा दिन करू, प्रबोध दिन करू प्रकाशला. याचा अर्थ सगळ्यांनी शंकराचार्याला वंदन केलं. ते ज्ञानातले ज्ञानी. किती प्रकार पाहिलेत? बोटाकडे बघून तरी बोलायचं ना. मी इतकं सोपं करतो, कॉफी देतो, तुम्ही करतही नाही, पितही नाही. किती प्रकार पाहिले? 4. अज्ञानातले अज्ञानी, ज्याला काही कळत नाही, हेही कळत नाही. अज्ञानातले ज्ञानी, वासरात आपण लंगडी गाय शानी म्हटलो. ज्ञानातले अज्ञानी चांगदेव महाराज, ज्ञानातले ज्ञानी शंकराचार्य महाराज, आणि उपजताची ज्ञानी ज्ञानोबराय. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगदेव. बरोबर ना? पण आपण तिसरं दुःख पाहतो आहोत. कोणतं? जन्म मरणाचं. कोणाला? अज्ञानाला. तर खरं सांगा, आपण सगळे ज्ञानोबराय आहोत का? बरं आपल्याला कालची भाजी लवकर आज आठवते का? म्हणजे आठवली तर 2 आठवतात, तिसरी सुटते. म्हणजे आपण बुद्धू आहोत का बुद्धिमान आहोत? बुद्धू आहोत. आपण अज्ञानाचे पुतळ. आपण स्वतःला अज्ञानी समजत नाही, तो भागवू नाही.
पण आपण अज्ञानी नाही असं नाही, आपण सगळेच जण अज्ञानी आहोत. सगळे प्रत्येक कीर्तनाकारासहित आपण सगळे काय आहोत, आपण काही माऊली नाही, आपण अज्ञानी आहोत. आपल्याला कळून कळून काय कळतो, फारसं काही कळत नाही आपल्याला. आपल्याला वाटतं आपल्याला लई कळतं, पण आपल्याला काही कळत नाही, हेही कळत नाही. बऱ्याच वेळेस असंच होतं. म्हणजे आपल्याला तिसरंही दुःख आहे. चला, आपण दारिद्र्य असल्यामुळे पहिलं दुःख आहे कोणतं, आपलं गरीब असल्यामुळे पहिलं दुःख आहे कोणतं, दारिद्र्याचं. आपण स्वैराचारी असल्यामुळे दुसरं दुःख आहे कोणतं, वाह, दुसरं दुःख आपण पापी आहोत म्हणून दुसरं दुःख आहे कोणतं, स्वैराचाराचं. आणि आपण अज्ञानी आहोत म्हणून तिसरं दुःख आहे कोणतं, जन्म मरणाचं. म्हणजे तिन्ही दुःख आपल्याला आहे. म्हणजे हे दुःखी कोण आहे, दुसरे तिसरे कोणी नाही, आपणच आहोत. ठीक ना. मग पहिलं दुःख दारिद्र्याचं कोणाला, गरीबाला. दुसरं दुःख स्वैराचाराचं कोणाला, पाप्याला. तिसरं दुःख जन्म मरणाचं कोणाला, अज्ञानाला. आता हे दुःख, मग तिन्ही दुःख आपल्याला आहे. बरं, हे दुःख गेले पाहिजे की नाही. बरं, आपली इच्छा नाही का दुःख जावं, असं करावं अशी इच्छा आहे. अहो, शेंबड कार्ट आजोबाच्या करंगळीला धरून देवाचं दर्शनाला गेलं का ते म्हणतं, देव बाप्पा दुःखात ठेव, असं म्हणतं का ते, नाही नाही, ते काय म्हणतं, सुखात ठेव. खरं सांगा, सुख आणि दुःखातलं अंतर त्याला कळतं का? सुख दुःखाने ते आपल्यासारखं होरपळलं का, भाजलं का, ते सुख दुःखाचे चटके त्याला बसले का? पण तरी सुद्धा गतानुगती केलो की त्याची इच्छा आहे आपल्या जीवनात काय नको, दुःख नको, आणि आपल्याला काय हवं, सुख हवं. मग आपल्यालाही सगळ्याला वाटतं पहिलं दुःख नको कोणतं, दारिद्र्याचं, का आपण गरीब आहोत. दुसरं दुःख नको कोणतं, स्वैराचाराचं, का आपण पापी आहोत. तिसरं दुःख नको कोणतं, जन्म मरणाचं, का आपण अज्ञानी आहोत. पण मग आता ही तीन दुःख घालवण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे, त्याचाही उपाय तोही आपण ध्यानात ठेवू. तर पहिलं दारिद्र्याचं दुःख गरीबाला, ते घालवण्याकरता काय मिळवावं, उत्तर आहे धन मिळवावं. काय मिळवावं, धन मिळवावं, तुम्ही ध्यानात ठेवा. दुसरं दुःख स्वैराचाराचं कुणाला, पाप्याला, त्यांनी काय मिळवावं, पुण्य मिळवावं. काय मिळवावं, त्यांनी पुण्य मिळवावं. तिसरं दुःख जन्म मरणाचं आहे कोणाला, अज्ञानाला, त्यांनी ज्ञान मिळवावं. छान. मग पहिल्याने काय मिळवलं पाहिजे, धन मिळवलं पाहिजे. दुसऱ्याने काय मिळवावं, पुण्य मिळवावं. छान. तिसऱ्याने काय मिळवावं, ज्ञान मिळवावं. पण मग धन मिळवायचं ते कसं, ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कसंही मिळून चालणार नाही. जोडोनिया धन आपल्याकडे वेळ कमी आहे. सरळ सरळ माझ्या कानात सांग, मी लगेच माईक मध्ये, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. गोड प्रमाण दिलं ताईने, फक्त आपल्याकडे वेळ कमी आहे. चालेल ना, रागू नको बरे, है ना. तर पहिलं दुःख आपण पाहत आहोत, धन मिळवायचं आपल्याला. पण ते कसं मिळवायचं त्याचं उत्तर आपल्याला पाहायचं. तर कसं मिळवावं, ताईने प्रमाण देऊनही टाकलं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाली. तर ते धन कसं मिळवावं याचं उत्तर आहे कणाकणाने मिळवावं. तुम्ही ध्यानात ठेवायचं, कसं मिळवावं, कणाकणा मिळव. एक संस्कृत सुभाषित आहे, कण त्यागे कुतो धनम, क्षण त्यागे कुतो विद्या. जो कणाकणाचा विचार करत नाही मायबाप, तो धनवान कधीच होऊ शकत नाही. ज्याला धनवान व्हायचं त्याने कणाकणाचा विचार केलाच पाहिजे. मग धन कसं मिळवावं, उत्तर आहे कणाकणाने मिळवावं. आता तुम्ही टिकून आहात, 4थ्या नंबर पर्यंत आलोय आपण. पहिलं दुःख कोणतं, दारिद्र्याचं, बरोबर आहे. ते कोणाला, गरीबाला. छान. काय मिळवावं, धन मिळवावं. कसं मिळवावं, कणाकणाने मिळवावं. म्हणजे हे अजून आहे. दुसरं दुःख होतं स्वैराचाराचं, कोणाला, पाप्याला. काय मिळवावं, पुण्य मिळवावं. ते कसं मिळवावं, तर उत्तर आहे तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतोडे, समागम घडे संताचा. तिळा तिळाने जीवनामध्ये पुण्याचा संचय करावा. तिळा तिळाने, तिळाने पुण्य, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो आपण. तिळा तिळाने जीवनामध्ये पुण्याचा संचय करावा लागतो. ठीक आहे. आणि म्हणजे तिळा तिळाने मिळवावं. आणि आपल्याकडे काय मिळवायचं होतं, ज्ञान. ते कसं मिळवावं, तर क्षणाक्षणाने मिळवावं. कारण क्षण त्यागी कुतो विद्या असे म्हटलेले त्याच सुभाषितामध्ये. किंवा क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावाया पार भव सिंधू. मग पहिल्याने काय मिळवावं, तर धन मिळवावं. कसं मिळवावं, कणाकणाने मिळवावं. दुसऱ्याने काय मिळवावं, पुण्य मिळवावं. कसं मिळवावं, तिळा तिळाने मिळवावं. तिसऱ्याने काय मिळवावं, ज्ञान मिळवावं. कसं मिळवावं, क्षणाक्षणाने मिळवावं. ठीक आहे. मग आता जर यांनी कणाकणाने धन मिळवलं तर तो दरिद्री राहील का, नाही. काय होईल, तो धनवान होईल. काय होईल, तो धनवान होईल. आता याने तिळा तिळाने जर पुण्य मिळवलं तर हा पापी राहील का, नाही. काय होईल, तो पुण्यवान होईल. आणि यांनी जर ज्ञान मिळवलं आहे ना क्षणाक्षणाने, तर तो आता काय राहणार नाही, अज्ञानी राहणार नाही. काय होईल, विद्वान होईल. म्हणजे पहिला कोण होईल, धनवान. वा. दुसरा पुण्यवान. आणि तिसरा विद्वान. आहे ना. धनवान, पुण्यवान, विद्वान. इथपर्यंत आपण सगळे जागी आहोत. नक्की बघूया एकदा, कोण बनेगा करोडपती.
चला पटकन पहिलं पहिलं दुःख दारिद्र्याचं कोणाला? गरीबाला. काय मिळवावं? धन मिळवावं. कसं मिळवावं? कणाकाने. काय होईल तो? धनवान आहे ना. इथपर्यंत आहोत. दुसरं दुःख स्वैराचाराचं कोणाला? पाप्याला. काय मिळवावं? पुण्य. कसं मिळवावं? तिळातिळाने. काय होईल तो? पुण्यवान. तिसरं दुःख जन्म मरणाचं कोणाला? अज्ञानाला. काय मिळवावं? ज्ञान मिळवावं. कसं मिळवावं? क्षणोक्षणाने. काय होईल तो? विद्वान. ठीक आहे. धनवान, पुण्यवान आणि विद्वान. आता तुम्हाला धनवान झालं की पहिलं दुःख जाईल का? हो. विद्वान झालं की दुःख जाईल का? हो. आपलं पुण्यवान. आणि विद्वान झालं की दुःख जाईल का? हो. पण मग दुःख जाईल म्हणजे नेमकं कसं जाईल? काय प्रक्रिया घडेल? काय आहे ना? काय घडेल नेमकं? तर त्याचं उत्तर आहे, या तिघाचं लग्न झालं का मग त्याचं दुःख जातं. विठ्ठल विठ्ठल म्हणाल महाराज लग्नामुळे तो वैतागलो म्हणून आम्ही सप्ताह करायला लागलो. आहे ना, ज्याची जळते त्याला कळते असं काहीतरी म्हणतात. किती दुःख आहे संसारात. संसार दुःख मुळे चोहीकडे हिंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ. कवनामी शरण जावं दृष्टी देईल निर्मळ. दुःख बांधवडी आया संसार. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. अनेक दुःखे सांगू मी किती. आपण पाहून आलो आणि पुणे तुम्ही लग्नच सांगायला लागला. आता माझा अभंगच लग्नाचा आहे. मी तरी काय करू? अभंगच कशाचा आहे? लग्नाच्या रूपकाचा आहे. म्हणून पहिला कोण होईल? धनवान. इतकी दक्ष मंडळी असली पाहिजे. यांच्याकरता तुम्ही एकदा टाळ्या वाजवा. पटकन उत्तर आलं पाहिजे आपल्या पक्षातला. कोणीच माग आहे ना. पहिला कोण होईल? धनवान. दुसरा कोण होईल मग? पुण्यवान. आणि तिसरा कोण होईल? विद्वान. आणि मग धनवान झाल्याशिवाय खरं सांगा लग्न होतं का? जो फकीर आहे, फकीर ओकर फिकीर करे ओबी साला गद्दा आहे, कोण देतो त्याला मुलगी? सांगा ना. मायबाप विचारताना कन्यावर येते रूपम, पिता का माता धनम आहे ना. माता धन किती आहे ते पाहते. कन्या मुलगा दिसतो कसा हे पाहते. बांधवा कुलम इच्छिंती, ते बंधू वर्ग त्याचं कुल कसं हे पाहतात. आणि मिष्टांनी इतर जना ते बेत काय पाहतात. चांगला बेत असला का लग्न चांगलं झालं, नाहीतर ते म्हणतात काय जमलं नाही असं होतं. बरोबर की नाही? मग तसं पहिला जर धनवान झाला, कारण धनवंत नाथबाबाची ओवी आहे, धनवंत पुरुषासी श्री लवटव करी कैसी, कुटका दे कुणी शुनी जैशी हाली पुच्छ कुकांत. धनवंत पुरुषाला स्त्री काय करते? त्याच्या पाठीमागे जशी एखादी पाळलेली कुत्री असते, ग्रामशिव त्याला ज्ञानोबराय म्हणतात, तर ती जशी मार्काच्या पाठीमागे शेपटी घोळते, तशा पद्धतीने काय धनेन कांता वशमानयंती असं शंकराचार्य महाराज म्हणतात. कपटेन शत्रू कृपयाच पुत्र, त्याच्यामध्ये म्हटले धनेन कांता वशमानयंती. कांता ही कशाने वशीभूत होते? धनाने. म्हणजे मृत्यू लोकातली स्त्री कशाने प्राप्त होते? धनाने. धनवत काय? धनाची झाली तुटी, मग स्त्री वसवसूने लागे पाठी, मग नावडे तुमच्या गोठी. आणि धनवान असेल तर मग सांगा ना, तुम्हाला चहा करू का, कॉफी करू का, पोहे करू का, काय करू काय करू का, सगळं असतं ते. म्हणजे धनवंताला मान आहे. म्हणून पहिला जो धनवान झाला तर त्याला स्त्री प्राप्त होईल, त्याचं लग्न होईल. दुसरा पुण्यवान झाला का त्यालाही स्त्री प्राप्त होईल, त्याचंही लग्न होईल. आणि तिसरा विद्वान झाला का त्यालाही स्त्री प्राप्त होईल, त्याचंही लग्न होईल. पण या तिघाच्या बायका वेगवेगळ्या आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. वेगवेगळ्या कशा? हो, कारण पहिला धनवान आहे तर तो पुण्यवान नाही, दुसरा पुण्यवान आहे तर तो धनवान नाही, आणि हे तिसरा विद्वान आहे तर या दोघात नाही. बरोबर ना? मग त्याच्या पत्न्या वेगळ्या आहेत. धनवानाला मृत्यू लोकातली स्त्री प्राप्त होते, पुण्यवानाला स्वर्गातली स्त्री प्राप्त होते, आणि विद्वानाला मुक्तिरूपी स्त्री प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता धनवानाला मृत्यू लोकातली हाडामासाची स्त्री प्राप्त झाली का त्याचं दुःख जातं. कोणतं कोणतं? तुम्ही गेला घरी आता, तुम्ही काही तुम्ही मला हा वार्ड गेला मग हा दारिद्र्याचा, एवढं लवकर विसरू नका ना. तो जर त्याचं पहिलं कारण दारिद्र्याचं पहिलं दुःख दारिद्र्याचं म्हणलं. कोणाला तर गरीबाला काय मिळवावं? धन मिळवावं. कसं मिळवावं? तेव्हा काय होईल? तो धनवान. आणि मग धनवान झाल्याच्या नंतर धनवंत पुरुषासोबत त्याचं विवाह होईल, लग्न होईल, हाडामासाची स्त्री त्याला प्राप्त होईल. एका जन्माचं दुःख त्याचं जाईल. पण कंसात पतिव्रता लाभली तर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता पतिव्रता कशाला म्हणतात? आमच्या माता भगिनीला विचारा. ज्ञानोबरायची ओवी आहे, पतीची या माता अनसरुणी पतिव्रता, अनयासे आत्महिता भेटीची गा. एक गोड सुवासित आहे. पतिव्रतेचे माता वर्ग 6 लक्षण सांगितलेले मोजा.
कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकुला, क्षमया धरत्री, षडगुणम एतद्दी पतिव्रतानाम. किती झाले? 6. कार्येषु मंत्री, काम करताना आपल्या पतीला मंत्र्यासारखा योग्य सल्ला देते. कार्येषु मंत्री. करणेषु दासी, कुठलंही काम सांगितलं का निमूटपणे करते, पतीला कधी नाराज होऊ देत नाही. करणेषु दासी. भोज्येषु माता, जेवण करताना आपल्या पतीची ती आई होती, म्हणजे आईसारखं प्रेमाने चाऊचा माऊचा म्हणून एक एक घास त्याला प्रेमाने भरवते, त्याचा आवडीनिवडीचा जाणून स्वयंपाक करते. भोज्येषु माता, कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा. लज्जा हे स्त्रीचं भूषण आहे, पण एकांतात ती लज्जा बाजूला सारून रतिक्रीडेचा आपल्या पतीला आनंद देते, ते 4थं लक्षण आहे. शयनेषु रंभा, धर्मानुकुला, धर्म कार्यात अनुकूल आहे. आपल्या गावातला सप्ताह चालू आहे, मला वाटतं 500 रुपये वर्गणी देऊ, काय तुझं मत आहे? ती म्हटली, मूर्ख का तुम्ही? 50 रुपये देऊ, सगळं घर जेवायला जाऊ आणि उरलेलं घरी बांधून घेऊन येऊ. त्याला धर्मानुकुला म्हणत नाही, तिला धर्मानुकुला म्हणत नाही. मग धर्मानुकुला कोणाला म्हणते? ती म्हणते, अहो वेडे हा का खोळे तुम्ही, तुझे देणे तुझ्या समरूपणे पाहिजे, झालो उतरे पांडुरंगा, एका बीजा केला नाश मग भोगिले कधीच, दाता देता तो छप्पर फाड़ के, भगवान के घर देर आहे मगर अंधेर नाही. त्यामुळे अहो देवानेच आपल्याला सगळं दिलं, मग तिथे का कमी? 500 नाही 5000 द्या असे म्हणते, त्याला म्हणतात धर्मानुकुला. आणि क्षमया धरत्री, मनुष्य चुकीचा पुत्र आहे, थोडे बहुत अपराध घडले तर ती पोटात घालते, त्याला म्हणतात क्षमया धरत्री. आणि अशा 6 गुणांनी युक्त असते, तिला पतिव्रता म्हणतात. आणि अशी जर पतिव्रता असेल तर तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. ती पतिव्रता स्त्री असेल तर देवावर सुद्धा ती सत्ता गाजू शकते, असं तिचं महत्व आहे. माझे गुरुजी साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, ते मी आम्हाला पाठात एक गोष्ट सांगितली होती. एका राजाने शंकराचं मंदिर बांधलं आणि शिवलिंगाची स्थापना महिलाच्या हाताने ठेवली का पतिव्रता स्त्रीच्या हाताने. आता ते आमचे जयराम बाबा भोसले म्हणायचे, ऊपर की तो खूप बने, अंदर की तो राम जाने. आपण जगाला पोषू शकतो, आपल्या मनाला नाही. मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. आणि मग त्या लाखोच्या संख्येने बाया बापड्या जमा झाल्या. 12:05 मुहूर्त होता. सगळा काका मैक मध्ये म्हणायचे, चला कोणीतरी पतिव्रता माऊली पुढे या, कोणीतरी पतिव्रता माऊली पुढे या शिवलिंगाची स्थापना करायला. पण ही तिच्याकडे बघायची, ती तिच्याकडे बघायची, कोणीही जाईना, कारण तेवढा आत्मविश्वास नव्हता. बरं, काही काहीला विचारायला विश्वासही होता, पण काकाने सांगितलं, स्वप्नात सुद्धा जिने परपुरुषाचं चिंतन केलं नाही त्याला पतिव्रता म्हणतात, पुढे या. मग तर नको म्हटली, झाकली मूठ 1.25 लाखाची, जाऊन पंचनामा करून घेण्यापेक्षा न गेलेलं बरं. पण तिथे एक ठाकराची बाई होती, धनगराची बाई होती, तिने ती माईक मध्ये ऐकलं आणि ती हर हर करते मेंढ्या हातात चालली होती. तिच्या हातात ते कोकरू, पाठीला लेकरू आणि त्या हातात काठी, भलं मोठं झालं डोसकं, 4 ठिकाणी फाटलेलं लुगडं, ते गाठी बांधलेलं, आणि ती चालली. आणि तिने सांगितली, ती काका कोणीतरी बोलवतात पतिव्रता मावल्या, तुम्ही काग जात नाही? त्या म्हणल्या, होय ना पुढं, तुला काय करायचं आमचं? नाही म्हटले, तुम्ही जात नसेल तर मी जाऊ का? ते पुढेलाचे ओझे आपल्या माता घ्यायचे तरी कान दाटीचे धनुर्धारा. ते म्हटले जा. आणि जा म्हणल्याच्या नंतर ती सगळ्याला तुडवत निघाली, पायातले चपले काढले नाही. ती शंकराच्या मंदिरात गेली, गेटवर हात ठेवले, ते काकाचे इंडिकेटर लागले. ती म्हटली, हे अवध असं कशाला? ऐका. ते काका म्हणायला लागले, ए मावशी, तू आंघोळ केली, स्नान केलं का, नवी पैठणी घातली का, अमुक केलं का, तमुक केलं का? 1760 प्रश्न विचारले. तिने विचारलं, काका तुला हे सगळं केलेले पाहिजे का पतिव्रता पाहिजे? आता शर्त कशाची होती? पतिव्रतेची. तिने सांगितलं, मी पतिव्रता आहे, दे माझ्याकडे शिवलिंग. तू काका म्हटला, अगं तुला एवढी अक्कल नाही, पायातला जोडा काढला नाही, सगळ्याला तुडवत आली, सगळ्या काय वेड्या आहे का? तू सगळ्याला तुडवत आली. ती म्हणले, ए काका शांताबाई, ऐकत नाही, जरा शांत हो, तुला शिवलिंग बसून देते. आणि ते काका म्हटले, पण तुझी गाई केली जाणार नाही, तिरप बसले, चिंताच करू नको म्हटले, टेन्शन घेऊ नको. आणि तिने घेतलं, ते शिवलिंग बसवलं, पण ते थोडस तिरप बसलं. मग त्या काकाचा जेच पट्टा सुरू झाला, ऊस तोडीवालाचा पडतो पण याचा काही पडे ना, हे बडबड 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 बड, अमुक तमुक लय बोलावलं. एक भटवण्या गप म्हटलं, तुला शिवलिंग सरळ करून पाहिजे, देते ना मी, शांत राहा, अति काही संकटात नाही, माहित नाही. काका पुन्हा शांत झालं. आणि मग तिने विचार केला, स्वप्नात सुद्धा परपुरुषाचं चिंतन करत नाही, तिला पतिव्रता म्हणतात. मी स्वप्नातही परपुरुषाचं चिंतन केलं नाही, पती माझा परमेश्वर मानला. आणि मग ही पिंड तिरपी का बसली? आणि तिला कळालं, आमच्या महिला मंडळ आहे ना, यांचं काही गोष्टीवर खूप प्रेम असतं. ती जुनी मंडळी सांगायचे, सेन साई उतरण जावाई, झोपू नका बरं का, झोपू नका. त्या मावशीला उठवा जा. ते पेंगायला लागले, एवढं गोड सांगतो मी तरी तुम्ही झोपता, असं कसं बरं? हे काय बरोबर आहे का? ईश्वर दरोडा घालायचा नाही. विठला 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 विठला. कीर्तनात आपण झोपायचं नाही, शेजारच्याला झोपू द्यायचं नाही.
कारण तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. ती झोपाशी कुंभकर्णाची बायको आहे, ती तमाशात जात नाही, 4 तासाचा सिनेमा तिकडे जात नाही, कीर्तनात आल्याशिवाय राहत नाही. तिलाही वाटतं ना आपला उद्धार व्हावा, आपल्याला वाटतं तसं तिलाही वाटतं. आणि ज्याचं पाप वाढलं का त्याच्या मानगुटीवर बसतील ते मध्ये, ये जवळ यायला अजू नको कोणाला झोपेला. हो हो हो. तर त्यामुळे असं करायचं नाही, किमान आपलं पाप 4 लोकांना दिसू नये म्हणून तरी कीर्तनात झोपू नये. एखादा झोपत असेल तर बारीक चिमटा काढायचा, त्याला झोपू द्यायचं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. काय होतं, तो आपल्या समोर झोपत असताना तो आपण जर ते पाहत राहिलो ना तर मग त्याचं पाप आपल्याही डोक्यात येतं. आणि त्याला जर कीर्तन ऐकायला भाग पाडलं, बारीक मोठ्याने चिमटा काढायचा नाही, तो ओरडल्याच्या नंतर पुन्हा कीर्तनात विक्षेप होतो, तेही करायचं नाही. पण त्याने जर कीर्तन ऐकलं तर ट्रान्सफर एंट्री त्यांनी न करता त्याच्यातलं अर्ध पुण्य आपल्या खात्यावर येतं. करता करविता अर्ध पुण्य लाभे म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण झोपायचं नाही, शेजारच्याला झोपू द्यायचं नाही. पण हे कीर्तनापुरताच नेम मर्यादित आहे. नाही तर तुम्ही इथून कीर्तन उठल्याच्या नंतर शेजारच्या गाड्यावर दगड फेका. ते कीर्तनकार महाराजांनी सांगितलं मला आळंदीच्या, शेजारी पाजाला झोपू द्यायचं नाही. असं करू नका. विठाला 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 विठाला. हे बघा असं विषयांतर होतं. काय चाललं होतं आपलं कीर्तन. मग एका तमाशा चालेल का? कीर्तनच चालेल ना. तुम्ही लगेच कीर्तन म्हणता, कीर्तनात काय चाललं होतं हे बोला ना. हा छान छान, म्हणजे आहेत पिंड पिंड. मग ते घेतली तिने, त्या काकाला शांत बस म्हणले. मग मी म्हटलं का महिला मंडळाचं काही गोष्टीवर प्रेम असतं, सेन साई उतरण जावाय आहे ना. शेण म्हशीचं पडलं तर त्या दोघी भांडत असतात, ही म्हणती माझं ती म्हणती माझं. तिथून मी चाललो, ते म्हटली महाराज तुम्ही आमच्या गावात रात्री कीर्तन केलं. म्हटलं हो. मग खरं सांगा हिचं शेण आहे का माझं शेण आहे? मी म्हटलं दोघीचं नाही, म्हशीच आहे. खरंच वेगळे ते भांडतात त्या होते की नाही. म्हणजे शेणा करता भांडतात. शेण साई साई कधी ताटात पडू देत नाही, आहे ना. तुम्ही किती, मी ते माझ्या आजीला मी एकदा टाकायला लागलं, म्हटलं अगं खाऊ दे मला आवडते. ती म्हणली नाही खात असतात खात नसतात. काय काय कारण सांगतात, पण त्या फू फू करतील, त्यात थुंकी पडली तरी चालेल, बोट तरी लावतील, चमचा तरी लावतील, काहीतरी करतील, पण ते साई काही पडू देत नाही. प्रेम असतं त्यांचं. जावाई नाकीचा मोती ठेवी गाण, राखी जावायाचा मान, उतरंड, हे सगळ्या गोष्टीवर प्रेम असतं. आणि काल परवाईचे मिस्टर जेवायला बसले होते, धनी मिस्टर मालक, आणि तिने ते ताटात साई पडू दिले नाही. तेवढे पतिव्रता धर्मात सहन झाला नाही, म्हणून पिंड ती तिरपी बसली. पण तिला रागच आला, तिने बाई अशी मागे सारली आणि एक जोराची लावली. कोणाला? ते शिवलिंगाला. अरे म्हणले फुकले असेल एकदा साई, कुठं बैठलं बस. आणि बस म्हणल्याच्या नंतर आमची गुरुजी म्हणजे खटकन पिंड बसली. हे कशाचं सामर्थ्य ते नको, ते विसरून गेला तर गई बैस पाणी मे. मग हे कशा, हा तू का म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता, हे पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. आणि मग पहिल्याला ही स्त्री प्राप्त झाली पाहिजे. कोणाला? धनवानाला. कोणती? पतिव्रता. ती पतिव्रता स्त्री लाभली तर मग त्याचं एक जन्माचं दुःख जातं, नाहीतर मग 2 महिन्यात पंचनामा. विठ्ठल विठ्ठल आमची गुरुजी शांती ब्रह्म मारुती बाबा म्हणत असतात, सकाळी टामटूम, दुपारी धामधूम आणि संध्याकाळी सामसूम. असं होतं पतिव्रता नसेल तर. पहिल्या वर्षी हा सांगतो ती ऐकते, दुसऱ्या वर्षी ती सांगते हा ऐकतो, आणि तिसऱ्या वर्षी दोघंही ऐकत नाही, सगळं गाव ऐकतं. त्यांचं भांडण चाललं. असं प्रकार. पतिव्रता लाभली नाही तर. पण पतिव्रता जर लाभली तर मग एका जन्माचं दुःख त्याचं जातं. काय काय पतिव्रता नसतात पण दाखवतात, ते दांभिकपणा मिरवतात. तुकोबराय म्हणतात हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्त शुद्धी सेवा देवाची. पण ते दांभिकपणा मिरवतात, लय दांभिकपणा. एक तर अशी सगळं काही खाऊन पिऊन फस्त करायची, आणि तिचा नवरा नेमका वकील होता, आणि त्याला दाखवायचे बाई तुम्ही लवकरच येतच नाही, आणि माझी दशा तुम्हाला पाहतच नाही, बघा ना माझी कशी तब्येत झाली, आणि चालू दष्टपुष्ट झाली ती, चांगली लठ्ठीची लठ्ठी मिळवायची. आता शेजारच्याला माहित होतं ही काय काय गोंधळ घालती गेल्याच्या नंतर. मग त्याने सांगितलं अरे ही दाखवते का नाही ऐकतो. म्हटलं मला नाही पटत. म्हणले मग माझ्या गच्चीवर जाऊन बस, दिवसभर पहा. तो कोर्टाला म्हणून गेला आणि दिवसभर पाहिलो. तो गेला आणि हिने पाहिलं तेवढा चाकला अर्धा किलो तांदळाचा भात, खिचडी तेवढी खाऊन फस्त केली. नंतर पेढे आले तेही खाल्ले, ऊस आला तोही कडस खाल्ला, बरंच काही तिने खाल्लं. आणि संध्याकाळी पुन्हा सुकलं तोंड करून बाई तुम्हाला कळतच नाही ना, असंच नाही, लावलाच उशीर. मग तो म्हणायला लागला, ती तेवढ्यात म्हणजे का हो आज कस काय तुमची कोर्टाची मात. आता यांनी सगळं पाहिलं, त्याला राग आला, तर तुम्हाला अर्धा किलो तांदळाचा भात. आणि ती म्हणली बाई लईच करायला लागला ढुसफूस. तो म्हणला 4 ऊस चांगली टपुरी खाल्ली होती तिने. ती म्हणली बाई तुम्ही लईच घ्यायला लागला आडे वेडे. आणि तो म्हणला ते 1 किलोभर कंदी पेढे. ती म्हणली पण मग हे सगळं तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हटलं ते जाऊ दे, पण माझ्याशिवाय तुला कसं गिळालं? माझा दृष्टांत संपला. मी हसण्याकरता सांगत नाही. अशी जर स्त्री असेल उपर की तो खूप बने, तर ती लाभली तर एका जन्माचंही दुःख जात नाही. मग ती पतिव्रता कशी असावी? जगद्गुरु तुकोबरायाची माऊली जिजाऊ बोलायला फटकं होत्या, पण पतिव्रता होत्या. तुकोबराय भंडारा, घोरडा, भामचंदर 3 डोंगरावर भजन करण्याकरता जायचे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास आणि ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा.
पण तो भजनानंदा करता जगद्गुरु तुकोबराय जायचे तर ही माऊली तिथे भाकरी घेऊन जायची. एक तर प्रसंग आपल्याला सगळ्याला माहिती आहे. वरती रणरणत ऊन आहे, डोक्याला घामाच्या धारा लागल्या, पायाची चप्पल तुटली म्हणून ती बगलेत मारलेली आहे, डोक्यावर पाटी आहे, त्याच्यात भाकरी आहे, मिरचीचा ठेचा आहे, लोणचं आहे, पाण्याचे गडवा आहे, आणि वर पाहून खाली चालत त्या भंडारा डोंगरावर चालत असताना आपल्याला सगळ्याला कल्पना आहे तिच्या पायात काटा मोडला. बरं, काटा तो आरपार गेला, काटा काही केले नाही गेला. त्याही वेळेला ती पतिव्रता असल्यामुळे तिला आपला काटा निघत नाही याचं दुःख नाही, हा निघला नाही तर मला जाता येणार नाही, ते आमचं काळ्याचं भजन घेत नाम घेत बोंबलत बसला असेल, त्यांना भाकरी भेटणार नाही ही चिंता होती. आणि न सांगता तुम्हाला कळू येते अंतर विश्वंभर परी हरचिन लगे. परमात्म्याला कळालं आणि भगवान परमात्म्याने तिथे गुराख्याचं रूप घेऊन आले आणि 2-3 आवाज दिले, आई आई, ओ आई साहेब. मग ती जाऊन बघितलं, काय रे बाळा? म्हणजे काय झालं पायाला? अरे काटा मोडला. काढू मी? देव बोलतो, काढू मी? ती म्हटली, तू एवढसा दिसतो, तुला काटा काढता येत? देव म्हणला लागले, माझ्या दिसण्यावर जाऊ नका, मी भल्या भल्याचे काटे काढले. खरं आहे की नाही? सगळ्याचे काटे कोण काढतो? सगळ्याचा निकाल कोण लावतो? खरं सांगा. रिमोट त्याच्याच हातात आहे. आपल्याला निमित्त वाटतं याने केलं त्याने केलं, कोण काही करत नसतं, त्याच्या हातात आहे. तू भरलं का बरोबर ये मध्ये त्याला सांगतो याला उचल, नाही असं होतं ते. मग ते नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचिट आहे. तुम्ही मुख्यमंत्री आहे का उपमुख्यमंत्री आहे, काही नाही, काही चालत नाही तिथे. तुमचं भारतीय स्टेट बँक आहे का बाहेरच्या बँका सुद्धा पैशाने भरलेल्या याचा विचार नाही. ते आलं की गडप करणार, मासी पाक पाकडी तव हे सरे, असा तो प्रकार होतो. ते मी भल्या भल्याचे काटे काढले म्हटल्याच्या नंतर ते जिजाऊला काय कळालं. आणि बरं खरं सांगा, काटा काढण्याकरता अभ्यास लागत नाही. पायात काटा मोडला म्हणजे तो काटा काढायचा म्हणलं म्हणजे टिकाऊ लागतो, फावडं लागतं, बरोबर ना? नाही म्हणजे ऐकता मला वाटलं हो म्हणतोय. नाही, काटा काढायचा हात तर काय लाचखंड असावं, एखाद्या टाचपीन सुई असावी, आणि हेही नसेल तर मग कशाने काटा काढला जातो? चांगला अभ्यास आहे तुमचा काट्याने काटा काढायचा. असू द्या, काट्यानेच काट्याचा काटा काढला जातो. मग तो काटा काढायचा अभ्यास लागतो, कारण काटा काढायचा म्हणलं तर ज्याच्या पायात काटा मोडला त्याचा पाय आपल्या गुडघ्यावर घेतात, आहे ना? बरं, तिथे काही पाणी नसतं, मग थुंकी लावायची, आणि एका थुंकीत दिसला तर ठीक नाही, तर वन्स मोर तेच बोट पुन्हा. आता देव जिजाऊचा काटा, कारण नामायाच्या पाठी चाले केशिराज लागाव्या रज चिरणीचे, जिजाऊच्या पायाची धूळ चाटण्यात देवाला आनंद वाटत होता. तर ते जिजाऊला तिकडे वेळ झाल्याला सहन होत नव्हतं. म्हणजे मुडद्या कुठपर्यंत बघत असलं, काडकी पटकन. ते घाबरलं. ते कोणाला घाबरत नाही, पण जिजाऊला घाबरायचं, भक्ताच्या भक्ताला जास्त घाबरायचं. त्याने पटकन काटा काढला, जिजाऊच्या हातात दिला. आता अहो, आपण किती दुःखात असलो, आईने आपलं केस कुरवाळे, जरा त्याचे आपल्याला आलिंगन दिलं, किंवा आपल्या गुरुने आपल्या पाठीवरून हात फिरवला. आम्हाला कविता होती, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. तर जगाचा बापाचा हात लागल्याच्या नंतर वेदना होतील का? वेदना कमी झाल्या, छिंदी गुंडाळली, तो काटा हातात घेतला, म्हटले बाळा तुझं जिजाऊने इकडलं तिकडलं बोलणं केलं, कशा करता आला होतात? म्हणले जरा ते गुरु बछडे पाहण्याकरता. बरं, मग चला आमच्यासोबत 2 घास खायला. ते निघाले टुनटुन उड्या मारत. त्याला आनंद वाटतो ना महाराज, ज्या सुखाकारणे देव वेडावाला वैकुंठ सोडून संत सदने राहिला. आणि आज जिजाऊ जिचा त्याचा 36 आकडा, आणि ते आज जेवायला चला म्हणते, ते नाचतच निघालं. कोण? देव. जिजाऊ पुढे हे माझं, आणि चालता चालता थोडेसे काही अंतरावर गेले, आणि मग जिजाऊने विचारलं, हे खरे तुझं नाव काय रे? त्याने नाव मात्र कधी लपवलं नाही. ते म्हटलं विठ्ठल, आणि हिची सटकलीच महाराज, कारण तिला वाटायच्या काळ्यानेच आपलं संसाराचं वाटोळ केलं. तसं नव्हतं, पण तिथे वाटायचं आता त्याला कोण काय करणार. ते विठ्ठल म्हणल्याच्या नंतर ती खाली वाकली, गोटा घेतला, जे भिरकावलं ते गपकन वाकलं, सपकन मागे गेला. तो म्हटलं इथेच आत्यंतिक निवृत्ती, ते अदृश्य झालं. आणि मग वर गेल्याच्या नंतर तो कोबरायला उठवलं, जेवायला महाराज बसले. आणि जेवायला बसल्याच्या नंतर जिजाऊ ते पायाला हात ठणका मारायचा आणि हात जायचा, शिंदी गोंधळलेली दिसली. आणि तो कोबराने विचारला, आवले पायाला काय झालं? काही नाही म्हटले, जेवण घ्या आपले. नाही म्हटले, सांग तर खरे. म्हणले काही नाही हो, काटा मोडला तर. मग कसा काढला? मग तिने सांगितलं असं असं घडलं. कोणी काढला? अगं म्हटले, मग त्या बाळाने. अहो म्हटले, पण काय सांगू, तू बघितल्यापासून मला नारा आठवेना, भागीरथी आठवेना, कोणीच आठवेना. अहो पाहिली वेद लावी बैसे जीवी झडोनी. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम वमनम मधुरम. वल्लभाचार्य त्याची वांती सुद्धा मधुरे म्हणतात. तो किती देखणा असेल. जिजाऊला सगळं विसरले आणि म्हटले, मग त्याला आणायचं ना, अशी कशी कृतज्ञ? अहो म्हटले, मी घेऊनही येत होते, तोही येत होता. मी त्याला नाव विचारलं आणि त्याने ते सांगितलं. म्हणजे ते काय? म्हणजे ते काय? म्हणजे ती विठ्ठल सुद्धा म्हणत नव्हती.
तेच म्हणल्याच्या नंतर तुकोबरा म्हणे विठ्ठल म्हटले हा. मग तुकोबरा म्हणले ते नाही अगं तोच. काय म्हटले आवले तू पतिव्रता असल्यामुळे मी त्याचा नावाचा टाहो फोडतो, माझ्या तोंडाला फेस आला, अजून दर्शन नाही. पण तुझ्या शिव्या खातो, तुझ्या पायातला काटा काढतो, तुझी धूळ चाटतो. हा कशाचा परिणाम आहे? पतिव्रतेची सत्ता आहे. तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. आणि अशी पतिव्रता लाभली का पहिलं दुःख जातं. कोणतं? दारिद्र्याचं. कोणाला? गरीबाला. काय मिळवावं? धन कसं मिळवावं? कणाकाड्याने. काय होईल तो? धनवान. आणि मग त्याला भेटेल कोण? आवली जिजाऊ सारखी पत्नी. त्याचं एका जन्माचं दुःख जाईल. तुमचं मिटलं बुवा. ना हे कोण आहे? हा आता तुमचं बघू ना. दुसरं दुःख स्वैराचाराचं. छान. कोणाला? पाप्याला. काय मिळवावं? पुण्य मिळवावं. कसं मिळवावं? तुमचं राहिलं होतं कसं मिळवावं? कणाकणाने. आणि तुमच्याकडे आहे तिळा तिळाने. काय होईल तो? पुण्यवान. आणि पुण्यवान झाल्याच्या नंतर त्याचंही लग्न होईल. त्याला बायको इथली नाही भेटणार, हाडामासाची, स्वर्गातली दिव्य स्त्री. तुम्ही म्हणाल पुरावा काय महाराज? आणि हल्ली कीर्तनकाराने पुरावा दिला पाहिजे. नाही तर समाज म्हणतो महाराज तुला कुठे पुरावा? तुमची ट्यूब जरा 4G का 5G आहे तुम्ही आहे ना, तुला कुठे पुरावा? कारण देत नाही पुरावा. पुरावा दिला पाहिजे. तर पुरावा काय? तर गीता माता. भारतीयाचा धर्मग्रंथ कोणता? अरे बापरे, तुम्ही काही नाराज आहात का? नक्की नाही ना. बरं जाऊ दे, मी पर्याय देतो. योग्य पर्याय निवडा. भारतीयाचा धर्मग्रंथ टिंब 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 आहे. पर्याय नंबर 1 कुराण, पर्याय नंबर 2 बायबल आणि पर्याय नंबर 3 गीता. गीता. आणि कोणती गीता? श्रीमद भगवत गीता. वाह, कोणी सांगितली हो? नाही नाही सांगितली कोणी गीता? अर्जुनाने का? अर्जुनाला सांगितली. छान. मग कोणी सांगितली? बरोबर आहे ना, भगवान श्रीकृष्णाने सांगितली. वा, गोड उत्तर देता तुम्ही. कुठे सांगितली? कुरुक्षेत्रात सांगितली. बरोबर आहे ना. छान. कोणत्या युगात सांगितली? कृत, त्रेता, द्वापार, कली 4 युगापैकी द्वापार युगात सांगितली. बरोबर आहे. द्वापार युगात सांगितली, कुरुक्षेत्रात सांगितली, भगवान श्रीकृष्णाने सांगितली, अर्जुनाला सांगितली. कोणत्या ग्रंथात येणारा हा गीता ग्रंथ आहे? ज्ञानेश्वरीत येणारा. छान. बरं, ज्ञानेश्वरीत का? ज्ञानेश्वरी अगोदर का गीता अगोदर? ज्ञानेश्वरी अगोदर. बरोबर. ठीक आहे, बाबांचा अभ्यास माझ्या पुढचा आहे. आहे ना. गीता ग्रंथ कोणत्या ग्रंथात येणार आहे? महाभारतात ग्रंथात येणार आहे. महाभारती नाही ती नोईची लोकिती येणे कारणे म्हणे पे पाय व्याच जगत आहे. आणि महाभारतात किती पर्व आहे? 18 पर्व आहे. 18 पर्वातल्या कोणत्या पर्वात आहे? भीष्म पर्वात आहे. आणि भीष्म पर्वातली असणारी गीतेमध्ये किती श्लोक आहे? बरोबर आहे ना, 700 श्लोक आहे. आणि किती अध्याय आहे? 18 अध्याय आहेत. आणि गीतेमध्ये किती उवाच आहे? किती जणांच्या नावाचे? तुम्हाला उवाच कोणाचे माहिती नाही? पहिलं उवाच धृतराष्ट्र उवाच आहे की नाही? धृतराष्ट्र कोणाला प्रश्न विचारतो? संजयाला. मग झालं दुसरं उवाच संजय उवाच. आणि संजय कोणाचं पाहून सांगतो? ऐकून सांगतो आहे ना, भगवान श्रीकृष्णाचं. म्हणून श्री भगवान उवाच. आणि भगवान कोणाला सांगतात? तुम्हाला का मला? अर्जुनाला सांगतात. मग अर्जुन उवाच. असे किती उवाच आहेत? 4 उवाच आहे ना. मग अशा असणारी जी गीता आहे त्या गीतेमध्ये सांगितले ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गता गतम काम कामा लभंते मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारी मृत्यू लोका तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. म्हणजे याचा अर्थ स्वर्गातली दिव्य श्री प्राप्त होण्याकरता जसं इथलं धन कोणतं आहे? आपलं लौकिक धन आहे. तिथलं पुण्यरूपी चलन आहे. पापात्मके पापे नरका जाईजे पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. बरोबर की नाही? मग तिथे पुण्यरूपी चलन लागतं. आणि ते जर कमी पडलं तर स्वर्गात जाता येतं पण तिथल्या फॅसिलिटी तिथल्या सुविधा नाही भोगता येत. तुम्हाला उदाहरण देऊ. माऊलीची ओवी ऐका. नहुष स्वर्गाधिपती झाला परी राहटी माझी भांबावला तो भुजंगत्व पावला नेनसीच काही. नहुष राजा तो इंद्राच्या गैरहाजरीमध्ये रिकाम्या जागा भरा या सदरामध्ये तो स्वर्गाचा अधिपती झाला. आणि इंद्राने सची तिची कामना केली. सचीने ऐकला हा दुष्ट काही ऐकणार नाही. पण तिने सांगितलं अशा अनोख्या वाहनात बसून या मग मी तुमचा स्वीकार करते. मग त्याने विचार केला जर बैलावर बसावं तर बसलेले कोण? भगवान शंकर. नंदी भगवानचं वाहन आहे. मोरावर म्हणावं तर बसलेले कोण? कार्तिकी स्वामी आहे ना. हत्तीवर म्हणत बसलेला आहे कोण? इंद्र. बरोबर आहे ना. हत्तीवर बसलाय इंद्र आहे ना. गरुडावर म्हटलं तरी बसलेला आहे कोण? भगवान विष्णू. आणि उंदरावर म्हटलं तरी बसलेले आहेत कोण? गणेश बाप्पा. काय करावं? मग त्याने विचार केला
काय करावं काय करू. मग त्यांनी लक्षात आलं. ते म्हटले असं एक वाहन करून त्याला ऋषीला जुंपू. त्याने ऋषीलाच जुंपलं, सप्त ऋषीला. आणि घाई झाली. अर्थातुरा नाम गुरुर्ना बंधू. धना करता वेळा झालेल्या मनुष्याला गुरु कळत नाही, गुरु बंधू कळत नाही. अर्थातुरा नाम ना गुरुर्ना बंधू, क्षुधातुरा नाम ना रुचिर्ना वेला. जो भुकेने व्याकुळ झाला ना त्याला वेळ कळत नाही आणि रुची कळत नाही. आणि विद्यातुरा नाम ना सुखम ना निद्रा. विद्ये करता आतुर झालेल्या मनुष्याला सुख नसते, निद्रा नसते. आणि त्याचं पुढचं वाक्य कामातुरा नाम ना भयम ना लज्जा. कामाने अंकित झालेले ज्याचं अंतकरण आहे त्याला भीती वाटत नाही, लाज वाटत नाही. तर ऋषीला म्हणायला लागला सरपतू सरपतू, चला पटकन चला पटकन. त्याला सचीकडे जायचं होतं. त्या ऋषी मुनीला राग आला. एकतर आम्हाला रथाला जुंपतो, सरपतू म्हणतो, तूच सर्प हो. आणि मग तो सर्प होऊन पडला. त्याला तिथलं सुख नाही भोगता आलं. पण इंद्र आपला ते इंद्राचा पुत्र 5 पांडवापैकी आहे अर्जुन. तो अर्जुन स्वर्गामध्ये गेला तर अर्जुनाच्या स्त्रीचं सौंदर्य देह यष्टीत असतं आणि पुरुषाचं सौंदर्य आपल्या पराक्रमात असतं. अर्जुन दिसायलाही लाखात एक होता आणि त्याचं शौर्यही तो होता. तू संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचाचा ठाव फिडिला, पवाडा तुवा केला गंधर्वाची. पाता तुझेनी पाडे दिसे त्रैलोक्य थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पारता तुझे. आणि त्या अर्जुनाला स्वर्गातली असणारी अप्सरा उर्वशी, जी नारायणाचा उरू म्हणजे जंगीतून प्रगट झाली, तिने अर्जुनाचं वरण केलं. पण अर्जुन तिथे म्हटला, आपण इथे म्हणत नाही, तो कोबऱ्याचा गाथा फक्त वाचतो. पण अर्जुन तिथे म्हटला, जाईव तू माते न करी साया, आम्ही विष्णुदास देशिनो. आता त्याने स्वीकारलं नाही हा भाग गौण आहे. पण अर्जुन पुण्यवान होता म्हणून त्याला कुठली स्त्री प्राप्त झाली? स्वर्गातली स्त्री. आणि एका कल्पाचं दुःख जातं. बरोबर. मग दुसरं दुःख कोणतं? मग स्वैराचाराचं. कोणाला? पाप्याला. काय मिळवावं? पुण्य. कसं मिळवावं? तिळातिळाने. काय होईल? तो पुण्यवान आहे ना. आणि काय प्राप्त होईल? कुठली स्त्री? स्वर्गातली दिव्य स्त्री. आणि किती जन्माचं दुःख जाईल? एका कल्पाचं दुःख जाईल. ठीक आहे. तिसरं दुःख होतं जन्म मरणाचं. अरे वा. कोणाला? अज्ञानाला. काय मिळवावं? तुम्ही पक्ष काढून घेऊ नका ना. काय मिळवावं? ज्ञान मिळवावं. कसं मिळवावं? क्षणाक्षणाने मिळवावं. काय होईल? तो विद्वान होईल आणि त्यालाही प्राप्त होईल एक स्त्री. तिचं नाव आहे मुक्तिरूपी स्त्री. ठाई वाजवता ना. तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती. पर्णिली नोवरी तुका म्हणे मुक्ती, पर्णिली नोवरी. आता दिवसाचारी खेळी मिळी. तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती. बोला. तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती. पर्णिली नोवरी तुका म्हणे मुक्ती, पर्णिली नोवरी. आता दिवसाचारी खेळी मेळी. तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती, मुक्ती पर्णिली नोवरी. आता दिवसाचारी खेळी मेळी. तुका म्हणे मुक्ती, मुक्ती पर्णिली नोवरी. आता दिवसाचारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने. पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटली या धावा दृष्टीची या. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने. बोला. तुका म्हणे मुक्ती, पर्णिली नोवरी. आता दिवसाचारी खेळी मेळी. तुका म्हणे मुक्ती, पर्णिली नोवरी. आता दिवसाचारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने. पावलो विसावा, निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटली या धावा दृष्टीची या. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने. तुका म्हणे मुक्ती, म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी. तुका म्हणे मुक्ती, म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी. हा. तुका म्हणे मुक्ती, म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी.
तुका म्हणे मुक्ती म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परणी तुका म्हणे मुक्ती म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परणी लीनोवरी तुका म्हणे मुक्ती म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परणी लीनोवरी तुका म्हणे मुक्ती म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परणी लीनोवरी तुका म्हणे मुक्ती म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परणी लीनोवरी आता दिवस चारी खेळी वेळी खेळी वेळी खेळी वेळी आता दिवस चारी खेळी वेळी खेळी वेळी खेळी वेळी खेळी वेळी खेळी वेळी आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसा बोला 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 आता दिवस चारी खेळी वेळी खेळी वेळी खेळी वेळी आता दिवस चारी खेळी वेळी खेळी वेळी खेळी वेळी आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसावा पावलो विसावा पावलो विसावा विसावा तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरी पहिल्याला हाडा मासाचे श्री धनवानाला प्राप्त होते आणि पतिव्रता लाभली तर एका जन्माचं दुःख जात दुसऱ्याला स्वर्गातली दिव्य श्री प्राप्त होते आणि याचं पुण्य टिकलं तर एका कल्पाचं दुःख निवृत्त होतं पण तिसरी जी मुक्तिरूपी स्त्री आहे ते तिसरं दुःख कोणाला पक्ष काढून घेऊ नका वारड तुमचा येणार नाही बरं हा कोणाला अज्ञानाला काय मिळवावं ज्ञान मिळवावं कसं मिळवावं क्षणाने मिळवावं काय होईल तो विद्वान आणि त्याचंही लग्न होईल त्यालाही श्री लाभेल कोणती मुक्ती नुक्ती नाही बरं का नुक्ती लग्नात भेटणारी आहे हेही लग्न आहे पण मुक्ती रूपी श्री आणि मुक्ती म्हणजे काय त्या मुक्तीमध्ये 4 प्रकार आहेत सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता सलोकता मुक्ती म्हणजे भगवंत किंवा संत यांच्या लोकाला यांच्या गावाला जायला भेटणं सलोकता त्यांच्या जवळ जायला भेटणं समीपता त्यांचं जे स्वरूप आहे ते प्राप्त होणं स्वरूपता आणि त्यांच्यात आपल्यात बिलकुल भेद न राहणं सायुज्यता आणि त्याला म्हणतात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती अशी मुक्तिरूपी श्री विचारते सांगा कोणी मी कवनाती माझ सांगा कोणी बोला मी कवनाती माझ सांगा कोणी मी कवनाती माझ सांगा कोणी मी कवनाती माझ सांगा कोणी मी कवनाती मज सांगा कोणी मी कवनाती मज सांगा कोणी मी कवनाती मज सांगा कोणी वराडा मी कवनाती मज सांगा कोणी मी कवनाती मज सांगा कोणी मी कवनाती मज सांगा कोणी मी कवनाती मज सांगा
वराडानिया वराडनी वराडानिया एकदम हलक्या हाताने टाळ वाजव बारीक. वा. तर विकू कमी करा थोडं. पहिलं दुःख आहे दारिद्र्यात. कोणाला तर गरीबाला. काय मिळवावं? उत्तर आहे धन मिळवावं. काय होईल तो? धनवान. कसं मिळवावं? कणाकणाने तो होईल धनवान. आणि त्याचं पहिलं दुःख जाईल, त्याचं नाव आहे दारिद्र्याचं दुःख. पण कधी ती पतिव्रता लाभली तर एका जन्माचं दुःख जाईल. दुसरं दुःख आहे ते स्वैराचाराचं. कुणाला? उत्तर आहे पाप्याला. काय मिळवावं? उत्तर आहे पुण्य मिळवावं. कसं मिळवावं? तिळाने मिळवावं. काय होईल तो? पुण्यवान. आणि त्याचं दुःख जाईल. कोणतं? तर उत्तर आहे स्वैराचाराचं. आणि त्याचाही लग्न होईल, त्याला स्वर्गाचे दिव्य श्री प्राप्त होईल. आणि याचं पुण्य टिकलं तर एका कल्पाचं दुःख जाईल. तिसरं दुःख आहे जन्म मरणाचं. कुणाला? अज्ञानाला. काय मिळवावं? ज्ञान मिळवावं. कसं मिळवावं? क्षमाने मिळवावं. काय होईल तो? विद्वान. आणि त्याचंही दुःख जाईल. आणि त्याला एक स्त्री लाभेल, ती मुक्तिरूपी स्त्री. आणि आजच्या अभंगामध्ये ही मुक्तिरूपी स्त्री विचारते. पहिली हाडामासाची स्त्री नाही, दुसरी स्वर्गातली दिव्य स्त्री नाही, तर तिसरी मुक्तिरूपी स्त्री या वराडी मंडळीला विचारते. मी कवनाची मज सांगा कोणी. मी कवनाची मज सांगा कोणी. बोला बोला. मी कवनाची मज सांगा कोणी. वराडानिया वराडनी वराडानिया वराडनी. आता ती म्हणते येऊनी वराडनी बैसल्या टेकी, पण कोण तो नवरा नाही ओळखी. आता इथे वराडी मंडळी कोण आहे? बरोबर की नाही? तर वराडी मंडळी 12 दर्शनकार. नाव ऐका. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा हे 6 आस्तिक दर्शनकार आहेत. आणि 6 नास्तिक दर्शनकार ते कोणते? तर 6 नास्तिक दर्शनकारामध्ये 4वा जैन, सौत्रांतिक, माध्यमिक, वैभाषिक आणि योगाचा. पण या सगळ्याला जीवात्म्याचं जे गीता माता सांगते, इंद्रियानी प्राण्यावर इंद्रिय परमन मनसस्तु पराबुद्धी योग ते परतस्तु 6. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण 4 शरीर आहे. त्याच्यामध्ये स्थूल शरीरामध्ये अन्नमय कोश आहे, सूक्ष्म शरीरामध्ये प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोश आहे, आणि कारण शरीरामध्ये आनंदमय कोश आहे. त्या कुठल्या तरी शरीराला किंवा कुठल्या तरी कोशाला मी म्हणून बसलेले हे दर्शनकार आहे, वऱ्हाडी मंडळी आहेत. त्यामुळे कोण तो नवरा नाही ओळखी. आणि ज्या वेळेला त्यांना नवरदेव नवरीचा परिचय नाही, त्यावेळेला माऊली म्हटले नका का नसे ना, किमान वरमाई कोण आहे आणि वरबाप कोण आहे ते तरी सांगा. कोण तो नवरा, कोण तो मंडप, नवरा कोण तो मंडप, कोण तो नवरा, कोण तो मंडप, कोण तो नवरा, कोण तो मंडप, कोण ती वरमाई, कोण तो वरबाप, कोण ती वरमाई, कोण वरबाप. ऐका, वरमाई कोणाला म्हणतात आणि वरबाप कोणाला म्हणतात? वराची वधू वराची जी आई ती वरमाई, आणि वधू वराचा बाप तो वरबाप. तसं वेदांत शास्त्रामध्ये ही रंगनाथ गुरुजी परभणीकरांची भाषा आहे. दिसायला 3, मोजायला 2 आणि असायला 1. दिसायला 3 आहे, माया, ब्रह्म आणि जगत, आणि मोजायला 2 आहे, माया आणि ब्रह्म.
आणि असायला एकच आहे, एकमेवा द्वितीयम ब्रह्म न इह नानास्ति किंचन, इह किंचन नानापि नास्ति किंतु एकमेवा द्वितीयम ब्रह्म अस्ति. बघा तुम्ही, इथे माया ही आई आहे आणि महत ब्रह्म कंसात सबल ब्रह्म ईश्वर हा पिता आहे आणि दिसणारं जगत बाळ आहे. माऊलीची ओवी आहे, या कारणे मी पिता, महत ब्रह्म हे माता, आपत्य पंड सुता जगडंबरू. आता त्या लेकरामध्ये एक बारकावा पहा. बरोबर, काही लेकर आईवर जातात, काही लेकर बापावर जातात, काही लेकर आई बापावर जातात, काही दोघांवरही जात नाही. कुठे जातात मलाच माहिती नाही. बघा तुम्ही, मी पुरावा देतो. रामायणामध्ये पहा, राम कहाणी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी. दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आंखों के तारे, जय सूर्य वंश के सूरज, रघुकुल के हैं उजियारे. राजवाला याना बोले, राजवाला याना बोले मधुर वाणी. राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी सुनो रे, राम कहानी. याची शूर्पणखा ही आईवर गेली, विभीषण हा हबप झाला, तो वडिलावर गेला, आणि रावण हा आई बापावर गेला, आणि कुंभकर्ण दोघावरही नाही गेला. तो झोपायचा, 6 महिन्यातून एकदा उठवायचा, झोप घ्यायचा, जांभळ्या द्यायचा, आणि उरल्या वेळेत खायचा, आणि 6 महिन्यातून एकदा संसद भवनामध्ये जायचा आपलं पद टिकून ठेवण्याकरता. तसं हे जगतरूपी बाळ आहे. याच्यामध्ये 5 गोष्टी, आस्ती भाती प्रिय नाम आणि रूप. त्यातलं आस्ती भाती प्रियत्व ब्रह्मरूपी पित्याचं आहे, आणि नामरूप मायरूपी मातेचं आहे. म्हणून माया ही वरमाई आहे, आणि ईश्वर हा वरबाप आहे, आणि चिदाकाश हा मंडप आहे. पण त्या मंडळीला काही उत्तर देता आलं नाही. म्हणून माऊली त्यांना विचारतात, कोण तो नवरा, कोण तो मंडप, कोण ती वरमाई, कोण तो वर बापा, कोण ती वरमाई, कोण तो वर बापा, बाप बाप मी कवनाची माझ सांगा कोणी, मी कवनाची माझ सांगा कोणी, बोला मी कवनाची माझ सांगा कोणी. भगवान माऊली कवनाची माझ सांगा कोणी. वऱ्हाडानिया वऱ्हाडनी, वऱ्हाडानिया वऱ्हाडनी. ज्या वेळेला या सगळ्या मंडळीला खरं उत्तर देता आलं नाही, त्यावेळेला माऊली त्यांना म्हणतात, तुम्हाला खरं कळावं वाटतं का? त्याने सांगितलं, हो ना माऊली. मग एक काम करा, वऱ्हाड नव्हे, वऱ्हाड नव्हे, स्वप्न के माये, बाप रखमा तेरे वराते, वेगी दर पाय 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 पाय, मी कवनाची माझ सांगा कोणी, मी कवनाची माझ सांगा कोणी, मी कवनाची माझ सांगा कोणी. वऱ्हाडानिया वऱ्हाडानी, वऱ्हाडानिया वऱ्हाडानी, कवनाची माझ सांगा कोणी, मी कवनाची माझ सांगा कोणी. मज सांगा कोणी, मज सांगा कोणी. आता इतक्या गोड तुम्ही टाळ्या वाजल्यात, पण वेळ संपला. पण तरी 1-2 मिनिटं घेतो. तर पहिलं दुःख
दारिद्र्य जय हो जय हो. ते कोणाला? गरीबाला. वा. काय मिळवावं? धन मिळवावं. छान. कसं मिळवावं? कणाकणा मिळवावं. काय होईल? तो धनवान होईल. त्याचं काय होईल? शुभमंगल होईल. कोणती लाभेल? हाडामासाची लाभेल. किती जन्माचं दुःख जाईल? एक जन्माचं दुःख जाईल. पण कंसात कशी लाभली तर? पतिव्रता लाभली तर. छान. दुसरं दुःख स्वैराचाराचं. कोणाला? पाप्याला. काय मिळवावं? पुण्य. कसं मिळवावं? तिळाने. काय होईल? तो पुण्यवान. त्याचंही काय होईल? शुभमंगल. कोणती लाभेल? स्वर्गातली दिव्य. किती जन्माचं दुःख जाईल? एक कल्पाचं. पण कंसात काय टिकलं तर? याचं पुण्य टिकलं तर. धन्यवाद. तिसरं दुःख जन्म मरणाचं. कोणाला? अज्ञानाला. काय मिळवावं? ज्ञान मिळवावं. कसं मिळवावं? क्षणाक्षणाने. काय होईल? तो विद्वान. त्याचंही होईल शुभमंगल. आहे ना. आणि त्याचंही दुःख जाईल. किती जन्माचं? अनंत कल्पाचं. तिथे कल्पच नाही. आणि पहिली स्त्री हाडामासाची, दुसरी स्त्री स्वर्गाती दिव्य, आणि तिसरी मुक्तिरूपी स्त्री. आणि आजच्या अभंगात प्रश्न पहिलीने केला नाही, दुसरीने केला नाही, तिसरीने केला. ती तयार आहे. माऊलीची ओवी आहे. गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा दिवशीत पावे. ती विचारते, सांगा ना मी कवनाची, मज सांगा कोणी, वऱ्हाडा आली या वऱ्हाडने. या अभंगात बारकावा एवढाच आहे. प्रश्न विचारणारी ती जीवनमुक्तीरूपी श्री नवरी आहे. जीवात्मा कुटस्थ चैतन्य वास्तव स्वरूप हा नवरा आहे. माया ही वरमाई आहे. ईश्वर हा वरबाप आहे. आणि हा जो मंडप आहे तो चिदाकाश हा मंडप आहे. आणि लग्न लागायचं म्हटलं की तो मध्ये धरावा लागतो. काय म्हणतात त्याला? अंतरपाठ. तर तो अविद्या हा अंतरपाठ आहे. अविद्यारूपी अंतरपाठ आहे. आणि मंगलाष्टक म्हणण्याकरता भटजीबो लागतात. तर गुरुदेव हे इथले भटजीबो आहे. कारण गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आतेचे. गुरुदेव हे भटजीबो आहे. आणि मंगलाष्टक कोणते मग? मध्यम 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 द्या ना. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. मागे एक आजी पेंगत होती, ती पटकन उठली. ती म्हणते कोणाचं लागायला लागलं. मी दृष्टांत. तर इथले मंगलाष्टक कोणते? तर तत्वमसी, प्रज्ञानाम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. 4 वेदाचे 4 महावाक्य हे मंगलाष्टक आहे. आणि नवरदेव नवरीला लवकर घेऊन या. नवरीचे मामा आणि नवरदेवाचे मामा. तर इथला अहंकार रूपी मामा आहे. कारण अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. असे बऱ्याच गोष्टी आहेत. पण आता वेळ आपला झालेला आहे. असं. पण हे सगळं काय आहे? सगळं जरी खरं वाटलं तरी हे सगळं काय नाही, खरं नाही. हे खरं कधी कळेल? तेवढं खरं बोलला म्हणजे कीर्तन सुटलं, नाही तर मग तांबडं फुटलं. बोला ना. जसं स्वप्न कधी वाटतं ठरलं आपलं? जाग झाल्यावर, आहे की नाही? तसं हे खरं का खोटं? मी कीर्तन करतो, इंगळे महाराज गोड वाजवतात, तुम्ही गोड उत्तर देतात. हा आता सगळं तिकडे कुजबूज चालली होती कुठे तरी, बक्षीस कोणाला? बरोबर की नाही? पण मी काय म्हणलो, तर कोणतरी निवडून आले पाहिजे. एखादा वार्ड पडला पाहिजे. पण सगळेच वार्ड निवडून आले, त्यामुळे बक्षीस कोणालाच नाही. आहे ना. अजून श्रीनिवास महाराज आहे, त्यांना सांगू पुन्हा एकदा घ्या म्हणून, आणि मग त्याच्यात जे आले त्यांना बक्षीस द्यायचं सांगू. असं. तर हा अद्वैत प्रकरणातला अभंग आहे. आणि लग्नाचं रूपक आहे. आणि साजनी सखी मैत्रिणी बुद्धिरूपी साजनी तिच्याशी ज्ञानोबराने केलेला संवाद आहे. कारण माऊलीची ओवी आहे, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अरणशी, किंवा बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. आणि मग दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदाशाने माली दारिद्र्याची. अशा पद्धतीचा थोडासा दिव्य अभंग आहे, अलौकिक अभंग आहे. पण लग्नाचं रूपकच माऊलीने याच्या करता केलं का लग्न सगळ्याला कळणार आहे. म्हणजे 3 सोहळे असतात मानवी जीवनात. पहिला जन्म सोहळा, आपण त्याला हजर असतो पण आपल्याला काही कळत नसतं. दुसरा मृत्यू सोहळा, बाकीचे करतात पण आपण गेलेला असतो. पण मधला लग्न सोहळा तो सगळ्याला कळतो. ज्यांनी नाही केले त्यांनाही कळतो, आणि ज्यांनी केले त्यांनाही कळतो. ज्यांनी नाही केले त्यांना जास्त कळतो. तुम्हाला का? कारण आशीर्वाद त्यांचाच असतो लग्नपत्रिकेत. प्रत्येक ठिकाणी आशीर्वाद द्यायला त्यांना जावं लागतं. ते आमच्या श्रीनिवास महाराज आजच म्हटलं मी, तुम्ही करा. ते म्हटले महाराज गप्प बसा.
मला ठीक आहे मग लावायला जा, आशीर्वाद द्यायला जा. सांगायचं तात्पर्य असं आहे की लग्न सगळ्याला कळणार आहे आणि ते वास्तव लग्न सांगायचं आहे. मग नवरी कोण, नवरदेव कोण, वरमाई कोण, वरबाप कोण, असे व्यवहारातले प्रश्न विचारून अद्वैत शास्त्रातला अजातवादाचा सिद्धांत ज्ञानोबरायानं आपल्याला सांगितला. जो सिद्धांत असा आहे का श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिबी ब्रह्मसत्यम जगन मिथ्या आणि जीव ब्रह्मैव नापरा. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. थोडासा अभंग जरी कठीण असला तरी सद्गुरू बंकट स्वामी महाराज, एकनाथजी महाराज पालशिंगणकर अशा महापुरुषाची ही भूमी आहे. आणि तुम्ही इकडली मंडळी खूप तज्ज्ञ आहात, जाणते आहात, तुमच्या रक्तात ह्या गोष्टी भिनलेल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी ह्या गोष्टी सांगायला काही जड नाही. आणि आपण थोडंसं खेळीमेळी चालता बोलता अशा पद्धतीने आपण सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्याच मंडळींनी खूप त्याला भरभरून साथही दिली, दादही दिली. त्यामुळे दोन्ही बाजूचे हे गोड असणारे गुणीजन टाळकरी वृंद, आपल्या गावातील पंचक्रोशीतील भजनी मंडळ, सर्व मागची पुढचे ज्येष्ठ नागरिक, श्रोते मायबाप आणि माझ्या माता भगिनी, आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान भगवान परमात्मा यांच्या चरणी शब्द सुमन समर्पित करू. चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. आता पांडुरंगाचं आणि माऊलीचं भजन आपण एकदाच घेऊ. सगळ्यांनी वर हात करा आणि सगळ्यांनी बोला. हरी विठोबा रखुमाई, विठोबा हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला बोला बोला. ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. पाहुणे मंडळी आलेले कोणी चाल म्हणणारे असेल चाल म्हणा. हो, हो. थांबूया. आऊस गाव. हो